केलं नाही. Okay, so what we are going to see today is, today we are going to see first law of thermodynamics. First law of thermodynamics आपण बघणार आहे. त्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये हे जे स्टेटमेंट आहे जे मी आता समोर लिहिलं आहे किंवा आता जे आपण डिस्कस करणार आहे त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचे भरपूर स्टेटमेंट्स आहेत. त्या बऱ्यापैकी स्टेटमेंट्स मधलं स्टेटमेंट्स भरपूर आहेत बरं का, लॉ एकच आहे. लॉ इज ओनली वन बट इट इज डिफाईन्ड इन मल्टिपल वेज. तो वेगवेगळ्या पद्धतीत डिफाईन केला गेला आहे. त्यातली ही जी पद्धत आहे पहिली जी आपण बघणार आहे त्या पद्धतीला म्हटलं जातं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर तो काय आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, म्हणजे काय, एनर्जी ही तयार केली जाऊ शकत नाही, नॉर बी डिस्ट्रॉइड म्हणजे डिस्ट्रॉय केली जाऊ शकत नाही, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी, पण एक एनर्जीचा एक फॉर्म, वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अनदर. एनर्जीचा एक फॉर्म हा दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतो. जसं की तुम्ही पाहिलं कायनेटिक एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू पोटेन्शियल एनर्जी. माहिती आहे ना, पोटेन्शियल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. Universe always remains constant. Getting it? So this is one form of energy can be converted into another. म्हणजे तुमची पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक मध्ये कन्वर्ट होऊ शकते पण ती डिस्ट्रॉय होऊ शकत नाही, है ना. फुल स्टॉप द्यायचा. टोटल एनर्जी associated with universe remains constant. आता हा युनिवर्स शब्द म्हणजे काय, व्हॉट दिस युनिवर्स मीन्स. सो दिस युनिवर्स मीन्स सिस्टीम, बाउंड्री अँड सराउंडिंग. गेटिंग इट? या युनिवर्सचा अर्थ काय घ्यायचा आहे, युनिवर्सचा अर्थ घ्यायचा आहे सिस्टीम, बाउंड्री अँड सराउंडिंग टुगेदरली आर कॉल्ड ॲज युनिवर्स. तो युनिवर्स इथे घ्यायचा आहे. युनिवर्स म्हणजे विश्व नाही. गेटिंग इट? इथे युनिवर्सचा अर्थ सिस्टीम, बाउंड्री, सराउंडिंग. दिस वी आर गोइंग टू कन्सिडर. ओके, सो हा आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. क्लिअर? आता हा तुम्ही शिकलाय 12वी मध्ये. आता बाकीचे स्टेटमेंट काय आहेत तर बघूयात. इथं एक लिहिलं आहे. Yes, sir. There is no machine made that can work without consuming energy. हा, हे काय लिहिलं, नो मशीन कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट करस्पॉन्डिंग एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. हे किती? तर आता आपण हे सगळे बघूयात वन बाय वन. लेट अस वी विल स्टडी ऑल दीज. ओके, पहिलं काय आहे बघा, फॉर ए क्लोज्ड सिस्टम, म्हणजे आपण टाइप्स ऑफ सिस्टीम बघितलेत. आता आपण काय करतोय, वी आर रिस्ट्रिक्टिंग द फर्स्ट लॉ. आपण फर्स्ट लॉला रिस्ट्रिक्शन करतोय. याच्यामध्ये कसलंही रिस्ट्रिक्शन नव्हतं. हिअर सिस्टीम वॉज नायदर क्लोज, नायदर ओपन ऑर नॉर आयसोलेटेड. इट वॉज जनरल लॉ. फर्स्ट लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हा जनरलाइज्ड होता. याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये हा लॉ आपण अप्लाय केलाय क्लोज्ड सिस्टीम साठी. This is the statement of first law of thermodynamics applied to a closed system. So for closed system, काय होतं क्लोज सिस्टमला, सायक्लिक इंटिग्रल ऑफ वर्क डन इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ हीट ट्रान्सफर. सर हे सायक्लिक म्हणजे काय, सायक्लिक, व्हॉट इज मीन बाय सायक्लिक. तर सायक्लिकचा अर्थ होतो सायकल. सायकल, यस वी हॅव सीन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायकल, कॅन एनीबडी, कोण सांगू शकताय का डेफिनेशन ऑफ सायकल? Sequence of process. करेक्ट, सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस. हा, पुढं तेवढेच नाही डेफिनेशन, अजून Which आहे. which 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 acquire its mean position after certain. initial state. करेक्ट, सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस विच ब्रिंग बॅक द सिस्टीम टू इनिशियल स्टेट आफ्टर सर्टन टाइम. आणि आपण कशी ती लिहिणार होतो, इट इज अ सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस विच ब्रिंग बॅक द सिस्टीम टू इनिशियल स्टेट. गेटिंग इट? तर ही प्रोसेस 1 to 2, then process 2 to 3, then process 3 to 4. 3 प्रोसेस बघितले आपण, 1, 2 and this one is 3. So the processes are 1 to 2, 2 to 3,
3 to 1. These are the 3 processes and this is being a cycle. आणि ही काय कंप्लीट होते? एक सायकल होतीये. आता लेट अस विल से या सायकल मधून या सायकलनं काय केलं? दिस सायकल हॅज प्रोड्युस्ड वर्क डन W1, W2, W3 एवढे 3 वर्क या सायकलने प्रोड्यूस केले. लेट अस अज्युम दिस सायकल इज प्रोड्युसिंग दीज 3 वर्क्स W1, W2, W3 है ना. सो वर्क्स प्रोड्युस्ड बाय सायकल. आणि ह्या सायकलला ह्या तिन्ही प्रोसेसला आपण Q1, Q1, Q2, Q3 एवढी काय दिली आहे? हीट सप्लाय केली आहे. हीट सप्लाय केली आपण. लेट अस विल अज्युम ह्या सायकल मध्ये W1, W2, W3 एवढे वर्क तयार झालेत आणि Q1, Q2, Q3 एवढे हीट सप्लाय झालेत. तर हा लॉ काय सांगतो आपल्याला? हा फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला? सायक्लिक इंटिग्रल. सो इंटिग्रलचा अर्थ होतो ऍडिशन ऑफ ऑल एलिमेंट्स. इंटिग्रल मीन्स ऍडिशन ऑफ all elements. That is called as integration, integral. So cyclic integration, cyclic integral. Cyclic चा अर्थ काय? या कंप्लीट सायकल मध्ये, या कंप्लीट सायकल मध्ये असणाऱ्या सगळ्या वर्कची ऍडिशन. या सायकल मध्ये असणाऱ्या सगळ्या वर्कची ऍडिशन इज इक्वल टू, ती किती आहे? सायक्लिक इंटिग्रल ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे सायक्लिक म्हणजे सायकल मधल्या सगळ्या हीटची ऍडिशन. म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो इथं? W1 प्लस W2 प्लस W3 is equal to Q1 plus Q2 plus Q3. Clear? So this is one is. लक्षात आलं का? सायक्लिक इंटिग्रल ऑफ वर्क डन इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ हीट ट्रान्सफर. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ हा होतो सगळ्या W ची ऍडिशन इज इक्वल टू सगळ्या Q ची ऍडिशन. पण कधी? त्याला कंडिशन काय आहे? तर त्याला 2 कंडिशन. पहिली कंडिशन सिस्टीम कशी पाहिजे? क्लोज्ड. आणि त्याची दुसरी कंडिशन सिस्टीम मध्ये एक प्रोसेस नको आहे. तिथं काय पाहिजे? सायकल पाहिजे. It should be a cycle during a cycle. Okay? Got this? Okay? So take screenshot of this. Take screenshot of this. 1, 2, 3, 4, 5. Now the same definition we can write in our simple language as. हीच definition आपल्या simple language मध्ये आपण कसं लिहू शकतो? For a cycle किंवा असं लिहू, क्लोज सिस्टम पासून चालू करू. फॉर ए क्लोज्ड सिस्टम अंडरगोइंग ए सायकल. एक क्लोज्ड सिस्टीम जी अंडरगोइंग आहे म्हणजे की सायकल परफॉर्म करते. अंडरगोइंग ए सायकल दी सम ऑफ म्हणजे ऍडिशन कुणाची? दी सम ऑफ वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू सम ऑफ हीट ट्रान्सफर. असं लिहिलं तरी चालतं. फॉर ए क्लोज्ड सिस्टीम अंडरगोइंग ए सायकल the sum of work transfer is equal to sum of heat transfer. इथं वर्ड महत्वाचा कुठला आहे? ट्रान्सफर. Getting it? Which word is important here in this definition is transfer. Okay? आता सर का बरं म्हणताय असं? तर ते तुम्हाला कधी समजेल? आपली ही डेफिनेशन बघताना तुम्हाला ते कळेल की हा शब्द इथं का महत्वाचा आहे. Get it? So the important word here is transfer. मग हीच डेफिनेशन वेगळ्या शब्दामध्ये अशी लिहिता येते.
For a closed system undergoing a cycle, the sum of work transfer is equal to sum of heat transfer. Clear? कळाली? Time. Okay. सर अशी डेफिनेशन होऊ शकते का? फॉर ए क्लोज्ड सिस्टम अंडरगोइंग अ सायकल द टोटल वर्क इज इक्वल टू टोटल हीट. हो, मग तिथं काय लिहायचं? टोटल वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू टोटल हीट ट्रान्सफर. शब्द कुठला महत्वाचा आहे म्हटलं आपण? ट्रान्सफर. ट्रान्सफर वर्ड इज इम्पॉर्टंट. ट्रान्सफर. गेटिंग इट? टोटल वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू टोटल हीट ट्रान्सफर. ओके. सम का लिहिलं? कारण आपल्याला हे प्रॉब्लेम मध्ये वापरायचं आहे. वी आर गोइंग टू सॉल्व्ह प्रॉब्लेम ऑन दिस. 1 मार्क MCQ ह्याच्यावरती पडतो. तो कसा पडतो तो मी तुम्हाला सांगणार. ओके. आता पुढची डेफिनेशन. लेट अस विल सी दिस वन. If a system is carried through cycle, इथं पण सायकल होतं, इथं पण सायकल आहे. If a system is carried through a cycle, the summation of summation, कशाची summation? Work delivered is proportional to summation of heat taken. आता सर ह्यात आणि ह्यात काहीतरी फरक दिसतोय का? तुम्ही काहीतरी सांगताय. नाही, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? इथं वर्ड आहे ट्रान्सफर, ट्रान्सफर. इथं वर्ड आहे डिलिव्हर्ड, टेकन. फरक आहे. म्हणलं यात काय फरक आहे सर? लेट अस वी विल डिस्कस. वी विल डिस्कस फर्स्ट. फर्स्ट यू टेल मी, heat added to system is considered as कोण सांगताय? Positive. Correct. Heat added to the system is considered as positive. Work output or delivered is, work output कसं असतंय? Come on. Positive. Positive. पुढं heat input. निगेटिव्ह. आणि बरोबर आहे का? हीट इनपुट निगेटिव्ह. काय सांगताय? Yes, sir. हीट इनपुट निगेटिव्ह. नो सर. ऍडेड म्हणजेच इनपुट. ऍडेडचा अर्थच काय होतो? इनपुट. आणि ते कसं लिहिलंय आपण? पॉझिटिव्ह लिहिलंय. कोणतरी म्हणलं, म्हटलं कोणाचं लक्ष नाही. गेटिंग इट? ऍडेडचाच अर्थ होतो इनपुट. Heat added or input to the system is considered as positive. Heat rejected oblique output is negative. पुढं ऑब्लिक work input. work input कसं आहे? Negative. निगेटिव्ह. शिकलोय का आपण? हे झालंय का आपल्याला? हे Yes, sir. यस, आपण झालेलं आहे. आपण शिकलोय हे. आता ह्याचा काय सिग्निफिकन्स सर? बघा आता ही जी पहिली डेफिनेशन आहे, ह्या पहिल्या डेफिनेशन मध्ये हे चारही कव्हर होतात. लेट इट बी हीट ऍडेड, रिजेक्टेड. लेट इट बी वर्क आउटपुट, वर्क इनपुट. ऑल आर कव्हर्ड इन दिस. वर्क ट्रान्सफर, ट्रान्सफरचा अर्थ सिस्टीम मधून बाहेर किंवा सिस्टीमच्या आतमध्ये, काहीच फरक पडत नाही. इट इज ओके. बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आर कन्सिडर्ड हिअर. बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आर कन्सिडर्ड हिअर. बट हिअर इन दिस डेफिनेशन, या डेफिनेशन मध्ये काय आहे? समेशन ऑफ वर्क डिलिव्हर्ड म्हणजे ओनली पॉझिटिव्ह is proportional to summation of heat taken. Heat taken means only heat positive. म्हणजे ह्या डेफिनेशन मध्ये फक्त कुठले घेतलेत? पॉझिटिव्ह घेतलेले आहेत. आणि ह्या डेफिनेशन मध्ये
both positive and negative are considered in this definition. And here in this definition, only positive terminologies are considered. Clear? Got the difference? आता इथं काय लिहिलंय? समेशन, सॉरी समेशन नाही, इथं काय लिहिलंय? प्रपोर्शनल. proportional, इथं काय होतं? equal to, Getting it? Here it was equal. Here it is proportional. Getting it? म्हणजे जर दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर ते काय असणार? Proportional असणार. So how can I write this? So how can I write W out is proportional to, हे proportional आहे कुणाला? Q in. Getting it? So W out is proportional to Q in. आता ह्याच्यात पण बघायचं बरं का, W सुरुवातीला आहे, Q दुसऱ्यांदा आहे. ओके, ठीक आहे, बघूयात आपण ते नंतर. हे समजल्या का दोन्ही डेफिनेशन्स? तुम्हाला ह्याच्यात काही अडचण आहे का? एनी डाऊट इन दिस? नो प्रॉब्लेम? no sir, ओके. ओके, आय अज्युम नाव नो डाऊट, कारण कोण प्रश्न विचारत नाहीये याचा अर्थ सगळ्यांना समजला. तर ह्याला इथं काय तर आपल्याला लिहायला पाहिजे की, ह्या डेफिनेशनच्या खाली काय लिहा? ते आत्ताच लिहा. काय होतं आत्ताच? काय लिहिलं की आपण इथं? काय लिहिलं? W out is directly proportional to Q. करेक्ट. तर इथं आधी चिन्ह टाकायचं, कसलं? समेशनचं. समेशनचं असं चिन्ह असतं ना, माहिती आहे ना तुम्हाला? Yes, sir. हा, yes sir, ते समेशनचं साइन लिहा. W out is equal to The proportional to. अरे इथलं राहिलं की समेशन. Proportional is proportional to summation of Q in. ओके, ह्या डेफिनेशनच्या खाली हे लिहा. ठीक आहे, चलो झालं. I'll delete it now. Now this one next. Heat and work are mutually convertible. Heat and work are mutually convertible. म्हणजे काय? Heat can be converted into work, but work cannot be converted into heat. Heat and work are mutually converted. Heat work मध्ये कन्वर्ट करता येतो, वर्क हीट मध्ये कन्वर्ट करता येतो. गडी आता ह्याच्यात पुढे थोडंसं काहीतरी मी ऍड करतो. But as total energy associated with total energy associated with universe remains constant. As नको, and काय केलं बघा, मी एक छोटंसं वाक्य त्याच्यात वाढवलं. सर सोपं होतं तेवढंच होतं, बरं होतं, हे कशाला वाढवलं? तर बघा सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन, आय विल एक्सप्लेन इट. गॉट दिस? तर आपण अशी डेफिनेशन लिहिणार. काय लिहिणार? हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टिबल अँड टोटल एनर्जी असोसिएटेड विथ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आता याचा अर्थ काय? असं का लिहिलं सर? कारण बघा, बट बिकॉज 100% work can be converted into 100% heat, but 100% heat cannot be converted into 100% work. म्हणजे काय कळलं नाही सर? तर सांगतो. जर मी
100 किलो जूल ऑफ वर्क घेतला, 100 किलो जूल वर्क घेतला आणि तो मी हीट मध्ये कन्वर्ट करायचा म्हटला, तर तो मी किती करू शकतो? तर तो मी किती करू शकतो? तो मी 100 करू शकतो. पण जर मी 100 किलो जूल हीट घेतली तर मी 100 किलो जूल हीट 100 किलो जूल वर्क मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तिथं काय होते? तिथं लेस होते. काय लेस होते? वर्क. 100% heat cannot be converted into 100% work, but 100% work can be converted into 100% heat. याचा काय अर्थ आहे सर? तर याचा अर्थ असा होतो की W equal to Q is possible, 100% it is possible, but 100% Q cannot be converted into 100% W. मग काय होतं? राहिलेली हीट कुठं जाते? राहिलेली हीट कुठं जाते? Yes, sir. तर राहिलेल्या हीटला म्हणायचं ई. आता हे ई काय सर? ई काय आहे आपण बघणार आहोत. Use. ओके, ई काय आहे? वी आर गोइंग टू सी व्हॉट इज ई. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की Q इक्वल टू काय आहे? W प्लस ई. मग हा ई इंट्रोड्यूस करण्यासाठी, जस्ट टू इंट्रोड्यूस दिस ई, हा ई इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण हे वाक्य वाढवलं. टोटल एनर्जी असोसिएटेड विथ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. का? कारण 100% हीट जर 100% वर्क मध्ये होत नसेल तर राहिलेल्या हीटचं होतं काय? तर राहिलेल्या हीटचा ई होतो. ओके, just to introduce this E, we added this sentence. Okay, total energy associated with universe remains constant. Clear this? हे कळालं का? हीट आणि वर्क एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात. 100% वर्क हे 100% हीट मध्ये कन्वर्ट होतं, बट 100% हीट 100% वर्क मध्ये होत नाही. थोडीशी एनर्जी ई मध्ये जाते. Now let us will move towards the next definition. The last one. काय लिहिलंय हे? नो मशीन कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट करस्पॉन्डिंग एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. म्हणजे कुठलीही मशीन एनर्जी तयार करू शकत नाही विदाउट करस्पॉन्डिंग एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. म्हणजे पवनचक्की, पवनचक्की बघितले का सगळ्यांनी? बघितली पवनचक्की कशी असते? पवनचक्की काय करते? पवनचक्की काय करते? काय करते सांगा की? यस सर झाले की. इलेक्ट्रिसिटी तयार करते. कशी तयार करते इलेक्ट्रिसिटी? कायनेटिक एनर्जी पासून इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. करेक्ट. म्हणजे काय? हवा सुटलेली असते. गेटिंग इट? हवा सुटलेली असते आणि काय होतं? त्या हवेमध्ये जी प्रेशर आणि कायनेटिक एनर्जी आहे, एअर मधली प्रेशर आणि कायनेटिक एनर्जी, हा काय म्हणते त्याला? व्हॉट वी कॉल दिस? विंडमिल. दिस विंडमिल काय करते? ही विंडमिल काय करते? तर हवेमधली कायनेटिक आणि प्रेशर एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते? मेकॅनिकल एनर्जी मध्ये. गेटिंग इट? ही विंडमिल काय करत असते? This windmill converts the pressure and kinetic energy into mechanical energy, rotational mechanical energy. याचा अर्थ होतो जर हवा नसेल, जर हवा सुटली नसेल तर मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस होणार नाही, तर हे ब्लेड्स फिरणार नाहीत. सोपं आहे. गेटिंग इट? नो मशीन कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट करस्पॉन्डिंग एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. कुठली तरी एनर्जी तुम्हाला कन्झ्युम करावी लागेल तरच तुम्ही दुसऱ्या प्रकारची एनर्जी तयार करू शकता. गेटिंग इट? तर ही आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची पुढची डेफिनेशन. गेटिंग इट? सो फर्स्ट लॉच्या किती डेफिनेशन बघितल्या? 1, 2, 3, 4 आणि 5 डेफिनेशन्स बघितल्या. आता सर एवढ्या डेफिनेशन कशाला लागते? तर एक्झाम मध्ये प्रश्न येतो, डिफाईन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड एक्सप्लेन इट्स डिफरंट स्टेटमेंट्स. आणि त्याचे वेगवेगळे स्टेटमेंट्स सांगा. ठीक आहे?
define the first law of thermodynamics and explain its different statements. Now I will give you one problem. Can any one of you solve it? Let us will see. एक आता तुम्हाला प्रॉब्लेम देतो मी. हे बघा प्रश्न मी दिलेला आहे पुढं. आता ह्याच्यात हे काय लिहिलंय मी इथं ते आधी एक्सप्लेन करतो. म्हणजे काय हे Q1 to 2 म्हणजे काय, तर Q हीट ट्रान्सफर बिटवीन प्रोसेस 1 to 2, Q2 to 3 हीट ट्रान्सफर बिटवीन प्रोसेस 2 to 3, Q3 to 4 हीट ट्रान्सफर बिटवीन प्रोसेस 3 to 4 आणि Q4 to 1 म्हणजे हीट ट्रान्सफर बिटवीन प्रोसेस 4 to 1. म्हणजे 4 प्रोसेसेस आहेत. कशा 4 प्रोसेसेस आहेत? 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 1 असं 1 2 3 आणि 4 ह्या अशा 4 प्रोसेसेस आहेत. त्या 4 प्रोसेस मधलं हीट ट्रान्सफर मी इथं दिलंय आणि विचारलंय काय, व्हॉट इज आस्क्ड टू फाइंड टोटल वर्क डन. चला सांगा. 160 किलोजूल. 160 किलोजूल. अरे 160 असतंय का? कोण आहे ते 160? नीट बघा. 1 plus C. हा 1 प्लस हॅलो 0 सर. 0. व्हेरी करेक्ट. ज्यांनी कोणी सांगितलंय ते अगदी बरोबर आहे. 0 कसं काय? आपण मगाशी लॉ बघितला होता. काय लॉ होता? plus 30 minus 65 minus Total work done is equal to total heat. बरोबर. आपण मगाशी फॉर्म्युला बघितला होता. कुठला होता हो? सम ऑफ टोटल क्यू और सम ऑफ ऑल क्यूज इज इक्वल टू सम ऑफ ऑल डब्ल्यूज. मग सगळ्या क्यू ची ऍडिशन करा की. काय काय क्यू? 1 50 आहे, 1 30 आहे, 50 अधिक 30 80, परत -65 आहे हे आणि हे -15 -15 सो टोटल बिकम्स 0. गेटिंग इट? म्हणजे ही सिस्टीम टोटल वर्क डन किती आला? 0 किलो जूल. आणि ह्याच उत्तर नाही. वर्क प्रोड्युसिंग पण नाही आणि वर्क ऍब्सॉर्बिंग पण नाही. का? कारण ते 0 आहे. जर मी या जागी या -15च्या जागी जर मी +15 केलं, इफ आय विल डन इट +15, देन यू टेल मी हाऊ मच. आता सांगा मला. हा 30 10 30 30 sir. 30.
work done 30 kilojoule and 30, sir. हा system is work producing. हा ही सिस्टीम वर्क प्रोड्युसिंग आहे का वर्क ऍब्सॉर्बिंग आहे? 30 आलं का? कसं काय 30 Work आलं? 50 producing. 30 80 80 अधिक 15 95 95 वजा 65 किती झालं? 30 30 किलो जूल. सो डब्ल्यूज आन्सर इज 30 किलो जूल. आणि सिस्टीम वर्क प्रोड्युसिंग आहे का वर्क ऍब्सॉर्बिंग आहे ते कसं कळायचं? हे डब्ल्यू कसं आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर हे डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे. इट इज पॉझिटिव्ह 30 किलो जूल. पॉझिटिव्ह आहे म्हणजे सिस्टीम इज वर्क प्रोड्युसिंग. सिस्टीम इज वर्क प्रोड्युसिंग. Producing. का? कारण आपण शिकलोय वर्क आउटपुट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कधी असतं? जेव्हा वर्क आउटपुट असतं. वर्क आउटपुट इज पॉझिटिव्ह. हेन्स इट इज वर्क प्रोड्युसिंग सिस्टम. अंडरस्टूड? हा MCQ पडतो 1 मार्क साठी. गेटिंग इट? दिस इज 1 मार्क MCQ. यू सिम्पली नीड टू ऍड इट. फक्त ऍडिशन करायची आहे. फक्त काळजी काय घ्यायची? प्लस मायनस. प्लस मायनस ची व्यवस्थित काळजी घ्यायची. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त अधिक बाकी करायचे and you will have 1 mark. Got it? Clear with this? This is the problem on first law of thermodynamics. So today we have covered first law of thermodynamics and its different statements. ठीक है. So it's now time is going to up. वेळ संपत आहे. We'll stop here now. So I will upload the notes on all the things. ठीक है. Thank you. ज्यांची कोणाची अटेंडन्स राहिली आहे त्यांनी you can put your attendance in chat box. Please go ahead. सर Sir, mute. बोला बोला बोला. हा वर्कचे उरलेले टाईप ते पोर्शन नाहीये. नाही 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 नाही. चारच ना. चारच आपण घेतलेले तेवढे 4च करायचे. मोर दॅन सफिशियंट. ओके. मॅग्नेटायझेशन वर्क वगैरे नाहीत. आपल्याला सिलेबस मध्ये कुठला लागतो माहिती का? फक्त फ्लो वर्क आणि डिस्प्लेसमेंट वर्क हे 2 लागतात फक्त. हे 2 आपले ऍडिशनल आहेत. ठीक आहे. आपल्याला 2च लागणार. कुठले 2? फ्लो वर्क आणि डिस्प्लेसमेंट वर्क हे 2च लागतात. हे 2च सिलेबस मध्ये आहेत आणि त्या दोन्हीवर आपल्याला प्रॉब्लेम्स पण आहेत. ओके. बाकीचे दुसरे 2 आपण उगी सोपे आहेत म्हणून ते ऍडिशनली घेतलेले आहेत. बुक्स मध्ये एक्स्ट्रा मटेरियल